नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज मी आपल्याला मटर आणि पनीरची माझ्या पद्धतीने अप्रतिम टेस्ट असलेली चमचमीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे। बऱ्याच जणांना ही भाजी बनवताना एक प्रॉब्लेम येतो की पनीर जे असतं ते तळल्यानंतर सॉफ्ट राहत नाही, ते कडक होतं। तर ते कडक होऊ नये आणि ते अतिशय सॉफ्ट राहावं म्हणून मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलंय की काय करायचं। आणि मटर जे आपण वापरतो त्याचा सुद्धा कलर चेंज होऊ नये, अगदी जशाला तसा कलर राहावा म्हणून काय करावं हे सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही मटर पनीर बनवलं तर 100% रेस्टॉरंट पेक्षाही चांगली अशी तुमची भाजी तयार होईल। बाजारात आता छान फ्रेश मटर मिळायला लागले तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतले आहेत मी हे फ्रेश मटर, 1 बाउल। फ्रेश असेल तुमच्याकडे तर फ्रेश घ्या, आता सध्या सीझन आहे। आणि जेव्हा तुमच्याकडे फ्रेश मटर नसेल तेव्हा तुम्ही फ्रोझन मटर सुद्धा घेऊ शकता। आणि एका पातेलीमध्ये पाणी ठेवलं, पाणी उकळल्यानंतर आता त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ। अर्धा टीस्पून मीठ टाकलं मी आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण टाकूया हे आपले मटर। आणि जर फ्रोझन मटर घेतले तर तुम्हाला ही स्टेप करायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी बॉईल केलेले असतात। आता आपण हे कशामुळे बॉईल करत आहे की जेव्हा आपण पनीरची आणि मटरची भाजी बनवतो तेव्हा मटर हमखास शिजल्यानंतर काळे पडतात, त्याचा कलर चेंज होतो। काळे जरी पडत नसले तरी थोडासा कलर मात्र बदलतो। त्याच्यामुळे आपण जर ही स्टेप केली तर आपले मटर जशाला तसे हिरवे राहतील। याला अगदी थोडंसं बॉईल करून घ्यायचं, म्हणजे हे अगदी शेवटपर्यंत हिरवे राहतात। मटर पनीरची भाजी बनवताना ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे, कारण आपण हॉटेलमध्ये बघतो अगदी त्यांचे मटर हिरवेगार दिसतात। 2 मिनिट झाले याला बॉईल होऊन। आता याला काय करायचं, आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि यातलं पाणी काढून टाकायचं, कारण हे फ्रेश असल्यामुळे खूप पटकन शिजतात। एका पॅन मध्ये आता थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्यात थोडंसं बटर टाकायचं, कारण तेल टाकल्यानंतर बटर टाकलं तर बटर जळत नाही। थोडं मेल्ट झाल्यानंतर त्यात टाकूया आपण हे 3 मीडियम साईजचे कांदे। आणि मोठे जर असतील तुमच्याकडे कांदे तर तुम्ही 2च घ्या। हे घेतलं आहे मी 7 लसणच्या पाकळ्या, 1 छोटासा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या, हे सुद्धा आपण यात टाकायचं। अद्रक थोडंसं मी कट करून घेतलं, 2-3 त्याचे पीस करून घेतले। याला आता आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे, थोडंसं फ्राय करायचं कांदा ट्रान्सफर होईपर्यंत। याला 2 ते 3 मिनिट मी फ्राय केलं। आता कांदा आपला ट्रान्सपरंट होत आला बघा। खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाहीये, फक्त थोडासा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। हे घेतले आहेत मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो। मोठी साईज असेल तर तुम्ही 2 घ्या। टोमॅटो सुद्धा आपल्याला खूप छान अगदी मऊ करून घ्यायचे आहे। टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावे म्हणून यात टाकायचं आता आपण अगदी थोडंसं मीठ, कारण मीठ टाकल्यानंतर हे पटकन सॉफ्ट होतात। कांदा आणि टोमॅटो आपण सोबत का नाही टाकले, कारण कांद्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो आपल्याला नकोय। या छोट्या छोट्या टिप्स असतात बघा कुठलीही डिश बनवताना, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपण सोबत नाही टाकला। याच्यावर आपण आता 2 मिनिट झाकण ठेवून घेऊ आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला थोडंसं शिजवून घेऊ। टोमॅटो सॉफ्ट होतात आहे तोपर्यंत मी हे मटर एका चाळणीमध्ये काढून घेतले, यातलं पाणी काढून घेतलं। टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले असेल, आता आपण याचं झाकण काढून घ्यायचं। बघू शकाल आपण हे झाले। आता याला काय करायचं, आता याला थंड करायचं आणि याची मिक्सर मधून अगदी बारीक स्मूथ आपण याची पेस्ट तयार करायची, पण हे थंड झाल्यानंतरच करायची। गॅसवर आता मी एका भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं। हे पाणी मी एका साईडच्या गॅसवर ठेवून देते, हे पाणी आपल्याला लागणार आहे। हे घेतलं आहे मी 200 ग्रॅम फ्रेश पनीर। याचे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पीस तुम्ही कट करून घ्यायचे। कढईमध्ये टाकायचं आता आपल्याला थोडंसं तेल, कारण आपल्याला याच्यामध्ये पनीर तळून घ्यायचंय। तळायचं म्हणजे थोडंसं फ्राय करून घ्यायचंय। पनीर थोडं गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। पनीर आता हे गोल्डन होत आलं, याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं। बस एवढंच करायचं, खूप जास्त नको। याला डिश मध्ये काढून घेतलं मी एका।
आपण जे गरम पाणी केलेलं होतं त्याला मी एका बाउलमध्ये काढलं. त्यात टाकूया आपण अर्धा टीस्पून मीठ आणि वर 1/4 टीस्पून हळद. अगदी थोडीशी हळद टाकायची. या पाण्यामध्ये आपण सर्व हे पनीरचे पीस टाकून द्यायचे, म्हणजे ते सॉफ्ट राहतात, कडक होत नाहीत. आणि ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हिला स्किप करू नका जर तुम्हाला रेस्टॉरंट सारखं पनीरचा रिझल्ट हवा असेल तर. ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा आता मी मिक्सरमधनं अगदी बारीक काढून घेते. गरज पडल्यास यात तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. कढईमध्ये पनीर आपण तळलं होतं त्याच कढईमध्ये मी आता अगदी थोडंसं तेल टाकते. तुम्ही हवं असल्यास पूर्ण तेलामध्ये किंवा पूर्ण बटरमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता. 2 टेबलस्पून बटर पण घालते मी, कारण बटरमुळे खूप छान टेस्ट येईल. अर्धा टीस्पून टाकूया जिरे. 1 दालचिनीचा छोटा पीस. या भाजीला खूप जास्त असे मसाले नाही वापरले जात. 2 हिरवी वेलची आणि 3 किंवा 4 लवंग. या मसाल्याचा फ्लेवर थोडा तेलामध्ये बटरमध्ये येऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपण यात टाकायची. टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट तयार केली ती यात घालायची. ही पेस्ट आता आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत छान अगदी परतवून घ्यायची आहे. वाटल्यास याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो गॅसवर आपण याला तेल सेपरेट होईपर्यंत परतवून घेऊ. याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आणि याला मध्ये मध्ये एकदा दोनदा काढून झाकण काढून याला हलवून घ्यायचं. आता बघू शकाल आपण याचं ऑइल असं सेपरेट होत आलं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले. बरेच जण आधी मसाले टाकतात त्याच्यामध्ये, तिखट, धना पावडर जे काही टाकणार आहे ते, पण मी मात्र नंतर टाकते कारण मसाल्याचा कलर जशाच तसा राहतो. 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट. अर्धा टीस्पून आपलं रेग्युलर जे आपण घरी वापरतो, कारण काश्मीरी लाल हे तिखट नसतं. धना पावडर 1 टीस्पून आणि हळद अगदी थोडी म्हणजे 1/4 टीस्पून. यात आपल्याला गरम मसाला पण घालायचा आहे. थोडंसं आधी हे परतवून घ्यायचं आणि नंतर आपण यात गरम मसाला टाकायचा. हा आहे 1 टीस्पून गरम मसाला. थोडीशी कसुरी मेथी. त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण जेव्हा टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट फ्राय करायला घेतो तेल सेपरेट करायला, तेव्हा ती खूप अंगावर उडायची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतोवर ते झाकण ठेवूनच करा. तर यात टाकते मी आपले हे मटर. कलर बघू शकाल आपण, अगदी जशाला तसा कलर आहे. ही आहे घरची फ्रेश क्रीम. 1 टेबलस्पून घ्यायची. थोडीशी जास्त असली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे घरची नसेल तर तुम्ही विकतची अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता. त्याच्यामुळे छान टेस्ट येते भाजीला. आपले बटर शिजवलेले असल्यामुळे आता आपल्याला त्याला शिजवायची गरज नाही. आता बघा किती मस्त याला छान तेल पण सुटलं आणि हे छान अगदी सेपरेट झालं. हे होत आलं. यात आपल्याला आता थोडंसं गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचंय. आता पाणी तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे आणि किती घट्ट पाहिजे याच्यावर तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पण शक्यतोवर पाणी यात थंड घालू नका. थोडंसं कोमट किंवा गरम पाणी घाला, म्हणजे हे जे आपण छान फ्राय केलेलं आहे, तेल आलेलं आहे वर, हे जशाला तसं राहील. चवीनुसार मीठ. आणि आता सर्वात शेवटी पनीर. यातलं पाणी मी काढून घेतलं होतं, याला चाळणीमध्ये ठेवलं होतं. अगदी सॉफ्ट जशाला तसं पनीर आपलं राहिलं, कारण आपण याला गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणून. परफेक्ट रेस्टॉरंट सारखी किंवा त्याही पेक्षा चांगली आपली मटर पनीर. थोडीशी कोथिंबीर. मला ग्रेव्ही घट्टच ठेवायची आहे त्याच्यामुळे मी यात जास्त पाणी नाही टाकलं. आता याच्यावर अगदी 2 मिनिट थोडंसं झाकण ठेवायचं. 2 मिनिट सुद्धा नाही, 1 मिनिट. आणि नंतर आपण हे झाकण परत काढून घेऊ. 1 मिनिटानंतर झाकण काढूया. बघू शकाल आपण किती मस्त आपली मटर पनीर बनवून तयार आहे. आता याला सर्व करायला घ्यायचं.
तयार झाली आपली रेस्टॉरंट पेक्षाही चांगली अगदी चमचमीत अशी मटर पनीरची भाजी। या पद्धतीने तुम्ही बनवा, तुमची सुद्धा अगदी तशीच बनेल। तर आपण सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा चमचमीत आणि अगदी अप्रतिम टेस्ट असलेली मटर पनीरची भाजी।